या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. उमंग मीडिया नेटवर्कच्या संयुक्त विद्यमाने किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र 2025 या नव्या शोची घोषणा झाली असून याची महाराष्ट्रभर महिला वर्गात उत्सुकता पाहायला मिळत आहे. या शोच्या निमित्ताने महाराष्ट्रात 8 प्रमुख शहरात ऑडिशन पार पडले. त्यातही सोलापुरात झालेल्या ऑडिशन दरम्यान मोठा प्रतिसाद मिळाला. येत्या 10 आणि 11 ऑक्टोबरला होऊ घातलेल्या अंतिम फेरीत महाराष्ट्राची किचन क्वीन निवडली जाणार असल्याची माहिती उमंग मीडिया नेटवर्क सह संस्थापक निकिता तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक क्षेत्रात आज स्पर्धा आहे, मात्र स्वयंपाकातील नाविन्याला जनसामान्यांसमोर आणण्याच्या हेतूने किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र या शोची घोषणा झाली. प्रत्येक घरात एक किचन क्वीन असते. त्यांची हातोटी आणि स्वयंपाकाच्या कौशल्याला उजेडात आणण्याबरोबरच त्यांच्या कलेला एक प्लॅटफॉर्म आणि मान सन्मान उपलब्ध करून देण्याच्या कार्यात उमंग मीडिया नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रात ऑडिशनच्या निमित्ताने फिरतोय, असं निकिता तिवारी यांनी सांगितले. राज्यातील 10 शहरात किचन क्वीनच्या चाचणीसाठी ऑडिशन करण्याचे निश्चित ठरले होते. त्यात 8 ठिकाणांचे ऑडिशन पार पडले. प्रत्येक ठिकाणी पाककलेचं कौशल्य दाखवण्यासाठी महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रत्येक ठिकाणाहून 5 स्पर्धकांची निवड झाली आहे. शुक्रवारी दुपारी 12 पासून सोलापुरातील ऑडिशनला प्रारंभ झाला, तो सायंकाळी संपला. इथलाही सहभाग महिला स्पर्धकांचा उत्साह मोठा होता. प्रत्येक स्पर्धकानं आपल्या पाककलेचं कौशल्यपणाला लावून काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातील 9वं ऑडिशन सोलापुरात होत आहे. या ऑडिशन नंतर कोल्हापुरात पाककलेचं ऑडिशन होईल. या सर्व ऑडिशन्स मधून पाककलेतील निवड झालेल्या 50 स्पर्धकांची अंतिम फेरी होईल. मुंबईत 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीतून महाराष्ट्राची किचन क्वीन निवडली जाणार आहे. येत्या काळात उमंग मीडिया नेटवर्कच्या संयुक्त विद्यमाने असे वेगवेगळे शो घेतले जातील, असंही निकिता तिवारी यांनी सांगितलं. यावेळी उमंग मीडिया नेटवर्कसह संस्थापक शवनन पलानी हे देखील उपस्थित होते. हाय, मी निकिता तिवारी, को फाउंडर ऑफ उमंग मीडिया नेटवर्क. आणि आम्ही हा किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र हा स्पर्धा करतोय. पूर्ण महाराष्ट्र स्टेट लेवल कलिनरी इव्हेंट आहे. हे 10 ठिकाणी आपण ऑडिशन करतोय. हा शेवटचे 2 सिटी राहिले, सोलापूर आणि कोल्हापूर. तर हे जे कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक सिटीला 5-5 बायका शॉर्टलिस्ट करणार आहे आणि ते जे ग्रँड फिनाले आपल्या 10 आणि 11 ऑक्टोबरला आहे तिथे ते शेवटचं ग्रँड फिनालेमध्ये पार्टिसिपेट करणार आहे. हे आपला मोठा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रममध्ये आपले नीलम स्टेनलेस स्टील प्रेझेंटर आहे आणि पॉवर्ड बाय बियॉन्ड अप्लायन्सेस आहे. तर आतापर्यंत आपण 10 ठिकाणी ऑडिशन्स घ्यायचे होते. त्यातली उरलेली 2 ठिकाणं सोलापूर आणि कोल्हापूर. येस. तर आतापर्यंत जे स्पर्धक म्हणून आलेले जे आहेत ते किती आहेत साधारणतः? साधारण प्रत्येक ठिकाणीला आपल्याला कमी 50-60 बायका पार्टिसिपेट केलेल्या आहे. तिथून आपण 5-5 बायका शॉर्टलिस्ट केल्या आहे पर सिटीमध्ये. तर शेवटचं जे ग्रँड फिनालेसाठी आपलं जे कॉम्पिटिशन असणार आहे त्याच्यामध्ये 50 बायका पार्टिसिपेट करणार. म्हणजे 50 असतील. येस, 50 बायका आहे. आणि इतकं वेगळं म्हणजे आपल्याला पद्धतीने जे लोक पार्टिसिपेट केले आहे ते खूप चांगलं होतं. म्हणजे वुमेनचं आपल्या इनोव्हेशन्स आणि ते घरी जे बनवतात, जे आपण असं आपण करतो ना की त्यांना आपण ते आयडेंटिफिकेशन किंवा रेकग्नायझेशन आपण म्हणतो ना की ते घरचंच झालं, ते घरचंच काम आहे. पण जेव्हा ते प्लॅटफॉर्मवर आपल्या प्लॅटफॉर्मवर ते आले ते खूप चांगलं होतं. आणि इतकं इनोव्हेशन्स आणि इतकं चांगल्या प्रमाणे त्यांनी प्रेझेंट केलं होतं की आपल्याला असं वाटणारच नाही की हे होम मेकर्स आहे किंवा घरी बनवून ते जेवण बनवतं. असं एक इंटरनॅशनल लेवलचं त्यांनी महाराष्ट्र रिप्रेझेंट केलं आहे. तर हे खूप चांगलं वाटलं आम्हाला की हे प्लॅटफॉर्मवर असं पार्टिसिपेंट पण आले. आणि ज्यावेळेस 11 ऑक्टोबरला आपला ग्रँड फिनाले होतोय, तर महाराष्ट्रामधून निवडल्या जाणाऱ्या किचन क्वीनचा आपण सन्मान कसा करणार? तर त्यांना आपण रेकग्नायझेशन टायटल देतोय की किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र. टॉप 3 असणार आहे. सेकंड रनरअप, फर्स्ट रनरअप आणि विनर असं असणार आहे. आणि ते जे टायटल आहे ते एक 1 इयरचं त्यांनी टायटल ब्रँड ॲम्बॅसेडर बसणार आहे. ब्रँडबरोबर त्यांना टायअप वगैरे पण होणार आहे. त्यांचं म्हणजे आपण बोलतो ना एक पूर्ण एक रेकग्नायझेशनसारखं आपण एक पूर्ण कार्यक्रम करणार आहे.
कितवं वर्ष आहे मॅडम हे काय आपलं? आता हे आपण म्हणजे आपली एक कम्युनिटी आहे उमंग टुडेज वुमेन म्हणून. आपल्या त्या प्लॅटफॉर्मवर आपण सारखा कार्यक्रम करतो वुमेन रिलेटेड. तर अवेअरनेस झालं, ब्रँड प्रमोशन झालं, तर तसं आपण इव्हेंट सारखं करतो. आणि हे जे किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र स्टेट लेवल जे आपण करतोय ते हा सीझन 1 आहे. आणि पुढे आपण सीझन 3 पर्यंत आपल्याकडे नीलम स्टेनलेस स्टीलनी टायअप केलं आहे. तर सीझन 2 सीझन 3 आपण त्यांच्या बरोबरच करणार आहे. वर्षभरामध्ये असेच कार्यक्रम येस 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 आपण असंच करत राहतो. आपला इंस्टाग्रामवर पेज आहे उमंग टुडेज वुमेन म्हणून. ते पेजवर फॉलो केलं तर आपल्याला सगळं जे पण अपकमिंग इव्हेंट्स आहे त्याची माहिती मिळेल. आव्हान काय करणार आपण आता सध्या महिलांना, जे काय आपल्या टुडेज वुमन आव्हान काय करणार आहात या माध्यमातून? म्हणजे तेच आहे की आपण त्यांना प्लॅटफॉर्म देतो. जे महिलांना असं वाटत असेल की त्यांना जे आयडेंटिफिकेशन मिसिंग आहे, हे प्लॅटफॉर्म तेच आहे. आणि आपण कुठलाही फीस वगैरे घेत नाही, हे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि प्लॅटफॉर्मचा मुद्दाच हेच आहे की आपण त्यांना कसं म्हणजे ते जे रेकग्नायझेशन आहे किंवा त्यांना आपण पॉलिशिंग म्हणतो ना, की कसं पॉलिशिंग करून त्यांना पुढे करू शकतो महिलांना, ते आपला मुद्दा आहे. तसंच आपल्याला हे कार्यक्रम आपण असं सारखं करतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.